नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिव्ह्यू शेअर करणार आहे आणि ते पण एका खूप मस्त प्रोडक्टचं. ते आहे सोलफ्लॉवरचं रोजमेरी रिडेन्सिल हेअर ग्रोथ सीरम. तर याचा मी रिव्ह्यू शेअर करणार आहे. चला तर मग हा आजचा व्हिडिओ आपण चालू करूया. पहिला सोलफ्लॉवरचं मी अजून एक तुम्हाला प्रोडक्ट सांगितलं होतं, रोजमेरीचं जे पाणी होतं स्प्रे, तो देखील चांगला आहे. पण हे ना रिडेन्सिल रोजमेरीचं हेअर ग्रोथ सीरम आहे. तर ॲक्च्युअल ह्याचं काम काय आहे, म्हणजे जर समजा तुम्हाला कुठे इथे असे केस नसतील किंवा इथे जर पांढरे केस होत असतील किंवा जर इथले केस कमी झाले असतील. माझ्या केसमध्ये काय झालं होतं की मला ना इथे थोडेसे केस कमी झालेले आणि थोडे पांढरे केस येत होते. तर त्याच्यासाठी ना जर तुम्हाला असं काही होत असेल तर तुम्ही हे सीरम वापरा. तुम्हाला जर हेअरफॉल असेल, केस गळत असतील तर हे त्यांनी कमी येणार नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये हे सीरमचं काम काय आहे की जिथं जिथं तुम्हाला केस कमी आहेत किंवा तिथे तुम्हाला पांढरे केस असतील तर त्यांना रिपेअर करायचं हे सीरम काम करतो. म्हणजे मी हे सीरम 1-2 महिने वापरते आणि तुम्ही बघू शकता की हे इथे जे छोटे छोटे केस आलेले आहेत ना, हे सगळे या सीरममुळेच आलेले आहेत. कारण मी माझ्या पूर्ण पॅचला इथे असं सीरम वापरते आणि हे सीरम तुमचा जो म्हणजे जिथं जिथं तुम्हाला पांढरे केस येत आहेत किंवा जिथले केस कमी झालेले आहेत तिथं तुम्ही वापरू शकता. जरी तुम्हाला टक्कल पडला असेल तरी देखील हे सीरम नक्की वापरा. केस गळती ह्या सीरमनी कमी नाही येणार, पण जर तुम्हाला टक्कल पडलंय किंवा चाई पडली आहे तर आपल्याला ना एक असा पॅच तयार होतो आणि तिथले केस आपले गायब होतात. आणि कसं होतं माहिती आहे का, आपण खूप जास्त तेल वापरतो तर तेलाने तुमची केस गळती कमी होऊ शकते, पण तेलाने कधीही नवीन केस येत नाहीत. त्यामुळे जर तुम्ही हे सीरम वापरला, ह्याच्यामध्ये जे रिडेन्सिल आहे तर रिडेन्सिल काम काय करतं, जे आपले हेअर फॉलिकल असतात, जे मेलेले असतात, इनॅक्टिव्ह असतात, त्यांना ॲक्टिव्ह करण्याचं काम हे रिडेन्सिल करतं आणि ते ॲक्टिव्ह झाल्यानंतर तिथं नवीन केस येतो आणि हे फक्त रिडेन्सिलच करू शकतो. आजकाल मार्केटमध्ये हे जे सीरम आहे ते खूप फेमस व्हायला लागलेत कारण हे खूप बेस्ट काम करतात. जर तुम्हाला तुमची हेअर ग्रोथ करायची असेल कोणत्या एका पॉईंटवर तर तुम्ही हे सीरम वापरू शकता. हे सीरम का, तर हा ब्रँडचं मी वापरले म्हणून मी तुम्हाला याचा रिव्ह्यू शेअर करते. मी अजून एक सीरम वापरलं होतं पण त्याचा एवढा चांगला रिझल्ट मला नाही आला, त्यामुळे मी तो रिव्ह्यू तुमच्यासोबत नाही शेअर केला. पण ह्याचा रिव्ह्यू मला खूप चांगला आलेला आहे. तुम्ही बघू शकता की मी फक्त एवढंच वापरलंय. यामध्ये तुम्ही बघू शकता मी फक्त एवढंच वापरले आणि मला खूप बेस्ट रिझल्ट्स आलेले आहेत. आणि हे ना अँटी ग्रेइंग बूस्टर आहे आणि लॉंग लास्टिंग ॲडव्हान्स फॉर्म्युला आहे. म्हणजे जर तुम्हाला पांढरे केस खूप जास्त होत असेल तरी देखील हे सीरम वापरू शकता. मला इथे असे पांढरे केस होत होते पण आता तुम्ही बघू शकता की सगळे ऑलमोस्ट केस गायब झालेले आहेत. इथे अजून मला थोडे केस कमी वाटतात पण मी अजून लावेल. इथे थोडी हेअर ग्रोथ दिसते, तुम्हाला पण दिसत असेल की इथे हेअर ग्रोथ थोडी दिसते. तर हे सगळं ह्या सीरममुळे आहे. हे सीरम बेस्ट आहे. मार्केटमध्ये फार असे कमी ब्रँड आहेत ज्याचे ना हे सीरम काम करतात. म्हणजे आजकाल जेव्हापासून हे रिडेन्सिल फेमस झाले तेव्हापासून खूप जास्त ब्रँडनी हे रिडेन्सिल हेअर ग्रोथ सीरम काढलंय, पण ते काही कामाचे नाही आहे. ठराविकच असे ब्रँड आहेत ज्यांचं सीरम कामाचं आहे. म्हणजे एकतर तुम्ही मिनिमलिस्टचं हेअर ग्रोथ सीरम पण ट्राय करू शकता, ते देखील खूप बेस्ट आहे हेअर ग्रोथसाठी. नाहीतर तुम्ही सोलफ्लॉवरचं हे हेअर ग्रोथ सीरम ट्राय करू शकता. ह्या दोन्हीमध्ये कोणतंही ट्राय करू शकता कारण दोन्हीही मी वापरलं आहे. आणि दोन्हीचे जे रिझल्ट्स आहेत ते खूप बेस्ट आहेत. हे तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही म्हणजे हेअर वॉश करणार आहे दुसऱ्या दिवशी त्याच्या आधी रात्री संध्याकाळी 5-6 वाजता जर तुम्ही हे लावलं तर बास आहे. म्हणजे तुम्हाला जास्त काही करायचं नाही. तुम्हाला थोडासा मसाज करायचा आहे आणि हे ना इतकं जास्त तेलकट नाही आहे. हे लगेच ॲब्झॉर्ब होऊन जातं, म्हणजे तेला इतकं तेलकट नाही आहे. तुम्ही आरामात ह्याला जर 5-6 वाजता लावलं तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते तुमच्या पूर्ण मुळांमध्ये मर्ज होतं. तुम्ही फक्त मसाज करायला विसरू नका. तुम्ही रोज पण लावू शकता जर तुम्हाला थोडासा तेलकट केस हवे असतील तर. पण रोज लावलेलं इतकं चांगलं नाही आहे कारण त्याच्यावर परत जास्त धूळ वगैरे बसणार. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही हेअर वॉश करणार आहे दुसऱ्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुम्ही हे सोलफ्लॉवरचं सीरम जर वापरलं तर तुम्हाला जर हेअर ग्रोथ नसेल तर तिथं नवीन केस नक्की येतील. म्हणजे 1 महिना जर तुम्ही हे सीरम वापरलं तर तुमचे केस नक्कीच परत येतील. म्हणजे केस कितीही नसले, काही प्रॉब्लेम असला तर तुमचे केस येणार आहेत ह्याची गॅरंटी आहे मला, कारण हे प्रोडक्ट खूप बेस्ट आहे.
तुम्ही हे कुणालाही वापरू शकता. म्हणजे जर कोण मेन असेल, कोण माणूस असेल किंवा मुलगा असेल, तर तुम्ही त्यांना देखील हे वापरू शकता. जर केस पांढरे होत असतील किंवा जर केस गेलेले असतील, कंप्लीटली टक्कल पडला असेल, तरी देखील हे एक असं सीरम आहे ज्याने नवीन केस येणार आहेत. त्यामुळे मी तुम्हाला अजून सांगते, की हे सीरम नक्की ट्राय करा. म्हणजे पांढऱ्या केसांचा आणि केस जळण्याचा प्रॉब्लेम खूप जणांना जास्त होतो. त्यामुळे हे जर तुम्ही सीरम वापरलं, तर तुमचे एकतर पांढरे केस कमी येणार आहेत, ते कदाचित काळे पण होतील नंतर-नंतर आणि जे काही तुमचे केस गेलेले आहेत, ते परत नवीन येतील. तर हा होता आजचा माझा व्हिडिओ सोलफ्लॉवरच्या हेअर रिडेन्सल सीरमबद्दल. जर तुम्हाला काही शंका असतील, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे सीरम ना मी नायकावरून घेतलेलं आहे. तुम्हाला हे नायकावर मिळू शकतं. नाहीतर तुम्ही ह्यांच्या सोलफ्लॉवरच्या वेबसाईटवर घ्या. दुसऱ्या कुठूनही ह्याला घेऊ नका. बरेच जण आजकाल फेक प्रॉडक्ट्स विकले जातात. त्यामुळे तुम्हाला जर फेक प्रॉडक्ट्स आले तर कदाचित त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला येणार नाही. त्यामुळे तुम्ही चांगल्या वेबसाईटवरून घ्या. एकतर ह्यांच्या वेबसाईटवरून घ्या आणि नायकावरून घ्या. मी ह्याला नायकावरून घेतलेलं आहे. त्यामुळे नायकावरून ह्याला नक्की चेकआउट करा आणि हे सीरम एकदा नक्की वापरा. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.